पराठा बनवताना आपल्या सगळ्यांचाच एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे पराठा लाटताना फाटतो आणि त्याच्यामुळे तो फुगत नाही. तर इथे की नाही मी आज बटाट्याचा पराठा बनवत होते आणि त्याची ना एक छोटीशी लाटण्याची थोडीशी वेगळी पद्धत माझी आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करते. तर पहिल्यांदा मी सारण बनवून घेतलेलं आहे. सारणामध्ये मी हिरव्या मिरचीचा आणि आलं लसूणचा ठेचा वापरलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच हिंग आणि हळद थोडीशी टाकलेली आहे. मीठ टाकून कुस्करलेला बटाटा मिक्स करून घेतलाय आणि वरून कोथिंबीर भुरभुरवली आहे. तर लाटताना मी काय करते, अशी छोटीशी चपाती लाटून घेते आणि चारही बाजूंनी त्याच्या ज्या कडा आहेत त्या गुंडाळून घेते. जसं आपण एखादा पाऊच किंवा पॉकेट पॅक करतो की नाही, तसं पॅक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चारही बाजूनी इक्वल असा जो चपाती आहे तशी आपण लाटून घ्यायची आहे. थोडासा जाडसर असतो पराठा, तर त्याच्यामुळे चपातीपेक्षा थोडंसं जाड लेअर मी ठेवलेली आहे आणि जसं आपण पराठा शेकतो त्याच पद्धतीने शेकून घ्यायचा आहे. पण पराठा अजिबात लाटताना सुद्धा फाटत नाही आणि व्यवस्थित फुगतो. ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.